कसे झाले अग्निशी रूप झाले. तुका म्हणे मळ नाही अग्निशी विटाळ. तुका म्हणे आम्ही कमी एकटा म्हणले ते हा अनेक जे कुणी असतील असे आम्ही अग्निस्वरूप झालो. आमचा कर्माशी पाप पुण्याशी कुठलाही संबंध नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधांना आकळे. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. अवघा देवची झाला पाही भरोडिया अंतर्बाही. यांनी आपल्या हृदयामध्ये पोटामध्ये देवाला साठविलेले. साठविला हरी साठविला हरी तुझे रथ जय मंदिर. मनी गाण्याच्या रस्त्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ओळखीला हरी साठविला पोटी. ज्यांनी हरीला ओळखीला पोटात साठविलं त्याची भेट जरी झाली तर आपल्या सगळ्या दुःखाचं निवारण होतं. ऐसा गिरळा कोणी तुका त्याशी लोटांगण. असं भेटलं की आपलं काम झालं महाराज. याला संत सद्गुरू म्हणायचं. हे भेटले यांचं दार सगळ्यासाठी खुलंय महाराज. सर्वांसाठी खुलंय सगळ्यासाठी. त्याचं ते कर्म विचारित नाही, जात विचारित नाही, त्याला ते स्त्री म्हणत नाही तर पुरुषे म्हणत नाही. या रे या रे या रे या रे याच्यातली अर्धी आग तुम्ही घ्या म्हणे. तुम्ही येडी करा याच्यातली अर्धी आग मला कशी काय घेता येईल म्हणे. मग अर्धी पाप मला कसं काय घेता येईल. अरे 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 म्हणलं जीच पडत सुटला म्हणला देवर्षी नारद. आणि मग एका जनार्दनी मार्ग हा उलटा, परमार्थाचा उलटा मार्ग आहे. उलटा असा नाही जो जाणे तो हा. आणि मग
ते उलट मिळालं त्याला तिथं. ते काय उलट आहे, जेव्हा तुम्हाला असा ते फोडून सांगणारा मिळल, त्याचे जेव्हा चरण पकडतात, शरण जातात, तेव्हा हे पुढं उलगडत. ते शिव पुढं उलगडत नाही, नाही, नाहीच. ते मिळालं, ती युक्ती मिळाली आणि त्याचं सगळं कर्म जळालं महाराज. वंदनीय भजनकरी महादेव कोणाचं भजन करते? खामखेड्याच्या रामाचं का लाडसांगीच्या रामाचं? त्या रामाला भजन दिलं कोणी? हे महादेवाला भजन दिलं कोणी? सद्गुरु वशिष्ठाने दिलं. कोणाचं भजन? आत्मारामाचं भजन, आत्मलिंगाचं भजन. आला का आत्माविषय? मग त्याचं भजन कसं करायचं बाबा, म्हणजे त्याची भेट होईल. ज्याच्याकडे आपलं काम आहे, ज्याच्याकडे आपलं काम आहे, त्याला मोठेपणा देऊन आपलं काम करून घेतो का नाही आपण? रामरावकडे काम आहे आणि गोविंदरावचा मोठेपणा जमन का? खातो कणगीला नातू इरलेला असं म्हणे तुम्ही. भजन कोणाचं? आत्मदेवाचं. कसं करायचंय? पत्ताच नाही ना महाराज, अवघड गोष्ट आहे महाराज. क्यू येतो महाराज, क्यू. स्वतःला संप्रदायाचं म्हणून घेतो, वारकरी म्हणते. ते वारकरी नाहीतच, आहे तर पुढं बस म्हणा. आन ज्ञानेश्वरी तुकोबाराची गाथा एकनाथचे भागवत घेऊन पुढं बसायचं, तू वारकरी का सांग म्हणायचं. पंढरीचा हात, कौलाची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी. हे 4च वारकरी आहेत, बाकी सगळे पोट मारणारे आहेत. आता बघा, हे 4 वारकरी, याच्यात आपला नंबर लागत असला तर वारकरी, नसल लागत तर नंबर लावून घ्यायचा. शहाणा हे